नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी स्वागत पाटील एस व्ही ॲग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे. आज आपण अब्दुल्लाट या गावामध्ये आलेलो आहोत. तर सर्वप्रथम मी शेतकरी तुम्हाला ओळख करून देते. नमस्कार, मी राहुल कल्ला पाळते, राहणार अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. हा जो आता प्लॉट आपण बघताय हा 265 प्लॉट आहे आणि या प्लॉटला आपण सुरुवातीपासूनच एस व्ही तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. तर वापर करताना आपण शेतकऱ्यांच्याच तोंडातून ऐकून घेऊया की कुठल्या पद्धतीनं कधी त्यांनी काय प्रोडक्ट वापरले. सुरुवातीपासून आपण काय वापरलेला. ह्या प्लॉटला एस व्ही ॲग्रोचे प्रोडक्ट आम्ही वापरतोय आणि सुरुवातीला ड्रिप सिस्टीम आहे. साधारणतः 1 एकरचा प्लॉट आहे. त्याला आम्ही एस व्ही 59 एस व्ही के ड्रिप आणि शुगर बर्न, मायक्रोरायझा, मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा या कंपनीचे आम्ही प्रोडक्ट वापरलेले आहेत. त्याचा रिझल्ट खूप छान आहे आणि भरणी सुद्धा आता मागच्या महिन्यात केलेली आहे आणि एका 9 जूनला भरणी केली आहे. त्यामध्ये आम्ही एस व्ही फ्रुटर, एस व्ही कॅन्टर, परत मायक्रोन्यूट्रिएंट आणि मिस्टर ग्रीन यांचा वापर केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट खूप छान आहे. आता 1 महिना होत आलेला आहे. त्याच्यात साधारणतः 5 ते 8 पेऱ्यापर्यंतची उंची वाढलेली आहे आणि फुटवा सुद्धा चांगला आहे. आता सुरुवातीला आपल्याला या प्लॉटमध्ये काय प्रॉब्लेम होता, म्हणजे फुटव्यांसाठी? सुरुवातीला फुटव्यांची संख्या खूप कमी होती आणि सुरळीचं मरचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळं तुमच्या मार्फत जे आपल्याला एस व्ही 59 आणि एस व्ही के ड्रिप जे दिलेलं आहे त्याच्यामुळे त्या फुटव्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. बरोबर. आणि मरची संख्या सुद्धा कमी. बरोबर. आपलं जे 59 आणि के ड्रिप जे प्रोडक्ट आपण यांना दिलं त्यामुळे बघू शकता की फुटवा चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आणि यानंतर आपण यांना फवारणी दिली होती. आपण फवारणीमध्ये आपलं कोणतं तंत्रज्ञान वापरलं? एस व्ही कोपेज फवारणीसाठी वापर करण्यात आला. त्यामुळे पानांची संख्या आणि जाडी हे प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. बरोबर. आणि उंचीमध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. आपल्यातून फरक पडलेला आहे. बरोबर. आता हा प्लॉट किती दिवसांचा आहे? 4 महिन्याचा प्लॉट आहे. बरं. जवळपास बघू शकता तुम्ही एक 8 कांडीपर्यंत ते 10 कांडीपर्यंत तयार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 कांडी पण चांगली वाढलेली आहे. या वाढीबद्दल तुम्ही समाधानकारक आहे? बरोबर ना. गव्हर्नमेंट एक सर्वंट आहे, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करतात. बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल तंत्रज्ञानाबद्दल? शेवटी शेतकऱ्याला आपलं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कुठल्या तरी टेक्नॉलॉजीचा वापर केलाच पाहिजे. परंतु एस व्हीचे प्रोडक्ट हे खूप छान आहे. त्याचा प्रत्येक शेतकऱ्याने त्याचा वापर करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आपल्याला इथे नेचरी सेवलचे पण ओनर आहेत. तुम्ही इतर शेतकऱ्यांना आपले एस व्ही तंत्रज्ञान देताय, काय फीडबॅक आहे शेतकऱ्यांचा? आम्ही आता तुमची ओळख करून. मी नेचर्सवेल युवा फार्मर प्रोड्युसर कंपनी अंडर आम्ही कृषी सेवा केंद्र चालवतोय. त्याच्या अंडर एस व्ही ॲग्रो आणि एस व्ही ॲग्रो सोल्युशन्सच्या मार्फत शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादनं देण्याचा आणि शेतकऱ्यांना उत्पादन वाढ करून देण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी एस व्हीचे सर्व टीम मदत करत असते आणि शेतकऱ्यांना म्हणजे समाधानकारक रिझल्ट भेटतात. बाकीच्या कंपन्यांचं प्रोडक्ट वापरून जे रिझल्ट भेटत नाही ते एस व्हीचं वापरून रिझल्ट भेटतंय. त्यामुळं शेतकरी समाधानी आहे आणि समाधानी शेतकरी हीच आपली ओळख. जे एस व्हीचं टॅगलाईन आहे ते त्याला सार्थ असं रिझल्ट भेटतात शेतकऱ्यांना. त्याबद्दल शेतकरी समाधानी आहेत आणि बाकीच्या डीलरनी पण एस व्हीचे प्रोडक्ट ठेवून शेतकऱ्यांना रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट द्यावेत ही विनंती करतो. बरोबर. इथे आपल्याला सांगत आहेत की बाबा शेतकरी ज्यांना आपण दिलोय त्यांना चांगला रिझल्ट आला आहे, त्यांचा चांगला फीडबॅक आलेला आहे. तर इतरही शेतकऱ्यांनी आपले तंत्रज्ञान वापरावे. हा प्लॉट अब्दुल्लाटमध्ये आहे. शेतकरी सांगत आहेत की बाबा ह्या प्लॉटला आपल्याला बियाण्याला चांगलं म्हणजे बियाण्याला काढायचं आहे. आता थोडा तांबेराचा इथं प्रादुर्भाव जाणवतो पावसामुळे. आपण ती एकदा लास्ट फवारणी करायची आहे. तर हा प्लॉट बियाण्याला चांगली आपल्या कोल्हापूर भागात चांगली मागणी असल्यामुळे बियाण्यालाही काढण्यात येईल. तुम्हाला नंबर देण्यात येईल. जर कुणाला गरज असेल तर तुम्ही या प्लॉटमध्ये बियाणे घेऊ शकता. धन्यवाद. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.